राधेशा पतित पावन सीताराम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री रामचंद्र भगवान की जय। सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय। ओम चैतन्य अडबंगनाथ महाराज की जय। सततं कीर्तयन्तो मां यतन्तस्य दृढव्रतः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते। तवो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगम्। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम्। गोरक्षे जालिंदर चर्पटास्य अडबंग कानिपमच्छिन्द्राद्या चौरंगी रेवानक भरतरी संज्ञा भूम्यान भूवर्ण नवनाथ सिद्धाः। धन्ये धन्ये अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवी तो माथा। आज या ठिकाणी कैलासवासी सौरभ सुरेश ढोकचवळे यांना आपल्यातनं जाऊन 1 वर्ष झालेलं आहे आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्ताने आपण या ठिकाणी ही सत्संग रूपी सेवा समर्पित करत आहोत। आपले नम्रमध्ये श्री सुरेश धोंडीराम पाटील ढोकचवळे हे वडील आहे। सौभाग्यवती अलकाबाई सुरेश पाटील ढोकचवळे आई आहे आणि श्रीमती प्रीती सौरभ ढोकचवळे धर्मपत्नी आहे। कुमारी सान्वी सौरभ ढोकचवळे कन्या आहेत। श्री अशोक धोंडीराम पाटील ढोकचवळे चुलते आहे। श्री संजय धोंडीराम पाटील ढोकचवळे चुलते आहेत आणि श्री राजेंद्र धोंडीराम पाटील ढोकचवळे चुलते आहेत। चिरंजीव शिवांश सौरभ ढोकचवळे हे चिरंजीव आहेत। असा हा संपूर्ण परिवार आपल्यातून गेलेले सौरभजी ज्यांच्या श्रद्धांजली करता आपण सर्वजण इथे जमलेला आहोत आदरांजली अर्पण करण्याकरता। अत्यंत तारुण्याच्या वयातून आपल्यातून गेले ते। इथे कीर्तन सेवा होती परंतु 2 दुखित घटना घडल्यामुळे आपण प्रवचन सत्संग करत आहोत। आज सर्व हरिभक्त पारायण महाराज मंडळी इथे उपस्थित आहे। गायनाचार्य मृदुंगाचार्य आणि सर्वजन आपण आहात आणि ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी गावातले मार्गदर्शक आदरणीय अण्णा उपस्थित आहे। सौरभजी आपल्यातनं गेले त्यांना 1 वर्ष झालेले आहेत। त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्ताने आपण सर्वजण इथे जमलो। माय बापांनो
जन्माला आलेला माणूस प्रत्येक जण जाणारच आहे, परंतु तारुण्यात जाणं हे दुर्दैव आहे. परंतु कोणाला कधी जावं लागेल हे आजपर्यंत कोणाला कधी सांगता आलं नाही. आपण वाढदिवस साजरा सर्वजण करतो आहोत, मृत्यू दिवस कोणी साजरा करत नाही, पण त्याला हे सामोरे गेल्याशिवाय पर्याय नाही. जन्मदिवस आपल्याला माहिती आहे, मृत्यूचा दिवस कोणालाच माहित नाही, पण आपल्याला तिथे जावं लागतं. या जगामध्ये काय सत्य असेल असं जर कोणी प्रश्न केला तर मृत्यू हा नक्की सत्य ध्यानात ठेवा. मरण नक्कीच येणार आहे, प्रत्येकाला येणार आहे. आपण इथे सगळेजण बसलेलो आहोत. असा कोण व्यक्ती आहे की जो आला आणि तो गेलाच नाही? गेला नाही तर चालणारच नाही ना. आणि म्हणून मरण हे निश्चितच येणार आहे, प्रत्येकाला येणार आहे. जन्माला आला म्हणजे एक दिवस जाणारच आहे. आयासा तो जायेगा राजा रंक फकीर. राजा असू द्या, रंक असू द्या, फकीर असू द्या, त्याला जावं लागेल. येथे उरुनाई आले अवतार, येथे उरुनाई आले अवतार. येरती पामर जीव किती, जीव किती, येरती पामर जीव किती. येथे उरुनाई आले अवतार, येथे उरुनाई आले अवतार. येरती पामर येथे उरुनाई आले अवतार, येथे उरुनाई आले अवतार. येरती पामर जीव किती, जीवा किती, येरती पामर जीव किती. माय बाबा येथे उरू नाही आले अवतार. येरते पामर जीव किती. मग जीवाची काय कथा आहे? भगवान परमात्म्याने अवतार घेतला, त्यांनी कार्य संपवलं आणि ते निघून गेले. मग देवदेक या ठिकाणी येऊन निघून जातात, माणसाला जावाच लागतं. एक सोईच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध, परीच्छा प्रारब्ध आहेत. प्रारब्धाचे प्रकार जर पाहिले तर एक सोईच्छात आहे, एक अनिच्छात आहे आणि एक परीच्छात आहे. सोईच्छात जे असतात त्याला संत म्हणतात. अनिच्छात असतो तो जीव आहे, परीच्छात आहे तो देव आहे. अनेकांची इच्छा निर्माण झाली, देवाला अवतीर्ण व्हावं लागतं. संकट पडले की विश्वर येत असतो भक्ताच्या रक्षणाकरता. बेडपणी जब भक्त पुकारे, बेडपणी जब भक्त पुकारे. जय हो. बेडपणी जब भक्त पुकारे, बेडपणी जब भक्त पुकारे. बेडपणी जब भक्त पुकारे, बेडपणी जब भक्त पुकारे.
दुख हमारे दुख हमारे दुख हमारे दूर करो प्रभु दूर करो प्रभु दुख हमारे दुख हमारे पीड़ पड़ी जब भक्त पुकारे 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 दशरथ के घर जन्मे राम दशरथ के घर जन्मे राम पतित पावन सीताराम पीड़ पड़ी जब भक्त पुकारे 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 संकटाला देव धावून येतात वेळ पडी जब भक्त पुकारे दूर करो प्रभु दुख हमारे दशरथ के घर जन्मे राम पतित पावन सीताराम संकट पडलं की देवाला यावं लागतं अंदेव येतो यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत धर्माचं संकट म्हणजे धर्मावर संकट पडलं की भगवंत येत असतो जब जब होई धर्म की हानि जब जब होई धर्म की हानि बाळई असुर अधम अभिमानी असुर लोक जन्माला आले दुष्ट लोक जन्माला आले की ते भगवंत अवतीर्ण होतो तब तब प्रभू दरी विविध शरीरा विविध प्रकारचं शरीर देव धारण करतो आणि जन्माला येतो आणि आला की जितकंपर्यंत आवश्यक कार्य आहे त्याचं कार्य झालं की निघून जातो भगवान श्री रामचंद्रजी 11,000 वर्ष आपल्यात राहिले 11,000 वर्षे कार्य केलं राज्य केलं आणि निजधामाला गेले भगवान श्रीकृष्ण 125 वर्षे राहिले आणि कोणाचं तरी निमित्त गेलं निघून गेले प्रत्येकाला जावं लागतं चांगदेव महाराज 700 वर्षे राहिले समाधी घेतली चांगदेव महाराजांनी जरा 1400 वर्षांनी समाधी घेतली 7 वर्षाच्या मुक्ताईने उपदेश केला 1400 वर्ष चांगदेव महाराज राहून समाधीस्थ झाले 7 वर्षाच्या मुक्ताईला गुरु केला जर विशेष घटना आहे की नाही एका मुलीला एका योग्याने गुरु करावा आणि तिचं वय 7 वर्षाचं आहे किती विशेष घटना आहे म्हणजे आमच्या संतांनी स्त्रियाला कधी कमी समजलं नाही 1400 वर्ष जगूनही योगी चांगदेव महाराज ज्यांनी काळावर विजय प्राप्त केला पण त्यांनी गुरु मुक्ताईला केला ही आपल्या नगर जिल्ह्यातली घटना आहे कुलतांब्याची भाग्यवान आपण आहोत की चांगदेव महाराज म्हणजे काही सामान्य आहेत का ज्यांनी सापाला हातात धरावं आपण दुपारी पाहिला तर साप अरे बाप होतो सापाला बघितल्या बाप आठवतो की नाही तो साप आहे काळ आहे त्या काळाला हातात धरण्याची क्षमता ज्याच्यात येते योगी चांगदेव महाराज आहे वाघाला पाहिलं डरकाळे फोडले की सगळे घाबरतात तर वाघावर ते आरूढ झाले काय चांगदेव महाराज हो आणि त्यांनी मुक्ताईला बघितलं आणि तिला गुरु केला म्हणजे योगी असेल जपी असेल तपे असेल संन्यासी असेल गुरु नसेल तर जीवन निष्फळ आहे हे चांगदेव महाराजांना सांगायचंय गुरु करा तेव्हा जीवन धन्य होईल आणि म्हणून त्या गुरु शिवाय जीवन आपलं यशस्वी होऊ शकत नाही गुरु प्रत्येकाने केला पाहिजे
आणि गुरुशिवाय आपल्याला मार्गही मिळत नाही. गुरु बिन कौन बतावे बात, 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 गुरु बिन कौन बतावे बड़ा बिकट ये यमघाट, बड़ा बिकट ये यमघाट, गुरु बिन कौन बतावे, गुरु बिन कौन बतावे, गुरु बिन कौन बतावे, गुरु बिन कौन बतावे, भ्रांत की बाड़ी नदिया बीच मो, भ्रांत की बाड़ी नदिया बीच मो, अहंकार की लाल, गुरु बिन कौन बतावे, गुरु बिन कौन बतावे, गुरु बिन कौन बतावे, गुरु बिन कौन बतावे, काम क्रोध दो प्रवत ताड़े, काम क्रोध दो प्रवत थाड़े, अहंकार की लाल, गुरु बिना कौन बतावे, गुरु बिना कौन बतावे, गुरु बिन कौन बतावे, गुरु बिन कौन बतावे, जीवनामध्ये गुरु हे सर्वात महत्वाचे आहे. गुरुशिवाय आपल्याला भगवंताचा रस्ता कळू शकत नाही. चांगदेव महाराज योगी आहे, झोपी आहे, अधिकारी आहेत, तपस्वी आहेत, पण गुरु नाही आहे. ज्ञानोबाराया, मुक्ताई, निवृत्ती दादा, सोपन काका जेव्हा इथे फुलतांब्याला आले, चांगदेव महाराजांची समाधी ओढली, सगळे प्रेत निघून गेलेले होते, कारण त्यांची खासियत होते जेव्हा ते समाधीस्थ असायचे, सगळ्या लोकांनी आपल्या भागात त्यांनी प्रेत तिथं नेऊन टाकावे. मेलेले माणसं चांगदेवाच्या आश्रमात, जिवंत कमी होते पण मेलेले जास्त होते. काय एक साधू असेल हो. आज असा कोणता डॉक्टर आहे की मेलेला माणूस जिवंत करील? सगळे डॉक्टर ज्याच्यावर जीव आहे त्याच्यावर उपचार करतात, जीव गेला की जाऊ द्या म्हणते घरी. परिणाम चांगदेव महाराज असे एक संत होते, डॉक्टर होते, की माणसं मेले की तिथं नेऊन टाकावे आणि समाधीच्या बाहेर आले की त्यांनी गंगाजल घ्यावं, गोदावरीचं अभिमंत्रित करावं आणि ते पाण्याने शिंपडावं. सगळ्यावरती गंगाजल तोंडावरती शिंपडवलं की माणसाने झोपेतून उठावा. तशी माणसं मेलेले उठायची हो. सांगा, ही 700 वर्षाची कथा आहे. आणि म्हणून आमच्या संतांनी सांगितलं, ही ताकाच आहे ना आमच्या साधूतच आहे. मेले माणूस जित उठविला, वेळ काळा ते ग्रासीला, मग मेलेले माणसं उठवण्याची ताकद ज्याच्यात होती तो साधू. मग असे अनेक संत आपल्या महाराष्ट्र भूमीत जन्माला आले. ते चांगदेव महाराज सामान्य नाही. पण मुक्ताईला बघितलं, 7 वर्षाची कन्या स्नान करत होती विवस्त्र. चांगदेवाने आडवे हात लावले, नागवी मुलगी बघितली म्हणून. मुक्ताईचं लक्ष त्याच्याकडे गेलं, चांगदेवाकडे सांगितलं, चांग्या. चांगदेव नाही बरं का महाराज, चांगदेव पाटील बी नाही, चांगदेव भाऊ अंडे बाबा, चांगदेव महाराज नाही, भाऊ नाही, मामा नाही, काका नाही, ए चांग्या.
जरा विचार करा ना ह्या गोष्टीचे. एक 7 वर्षाची चिमुकली मुलगी आणि 1400 वर्षाच्या महात्म्याला चांग्या म्हणावा, ही सोपी गोष्ट आहे का? चांग्या, तू 1400 वर्ष जगला पण करकरीत कोरा राहिला. लक्षात येतं ना? 1400 वर्षे जगूनही तू करकरीत कोरा राहिला असेल. चांग्या, हे तुझं जीवन कोरच आहे रे. काय वाटलं असेल हो चांगदेव महाराजांना की सापाचा चाबूक हातात आहे, वाघावर बसण्याची क्षमता आहे, आपल्याला दिवसा पाहिलं की भीती वाटते. ते चांगदेव महाराजांना चांग्या म्हणावा एका मुलीने. बरं, त्यांच्यापेक्षा डबल वयाचं महात्मा असतं तर हरकत नाही. आपल्या मोठ्या माणसाने नाव घेतलं तर बरं वाटतं, पण छोट्याने जरी का रे तू तुझं बरं आहे का असं जरी म्हटलं तरी ते शक्य आहे का? ते चांगदेव महाराज तपस्वी होते. आणि मग त्याला चांगदेव महाराजांना चांग्या म्हणून उपदेश केला स्नान करणाऱ्या मुक्ताईने. सगळा उपदेशाला सुंदर अवस्थाच पाहिजे असं काही नाहीये. आपल्याकडे इतकी अवस्था आहे, इथे प्रवचन चालू आहे, सत्संग चालू आहे, वरतून एवढा सुंदर मंडप आहे, बसायला सुंदर गालिचा आहे, आणि इथे मला खुर्ची आहे. आपण सगळेजण आधुनिक टेक्नॉलॉजीच्या साह्याने सुंदर असणारं वातावरण सत्संगाला आहे. पण चांगदेवाला गुरुनं उपदेश केला ते वातावरण असं होतं का? एक मुलगी स्नान करते, स्नान करता करता विवस्त्र बघितले आणि डोळ्याला हात लावला म्हणून उपदेश सुरू झाला. आणि तो ब्रह्म उपदेश चांगदेवाने ऐकला, हात जोडले, नतमस्तक झाले आणि तडा 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 मुक्ताई जवळ जाऊन साष्टांग दंडवत घातलं आणि सांगितलं की आजपासून तुम्ही माझा गुरु. गुरु लक्षात येतं ना? मुक्ताई चांगदेव म्हणे आजची जन्मलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आज मी खऱ्या अर्थाने जन्माला आलो. काय शब्द आहे तू? चांगदेव म्हणे आजची जन्मलो. आज, काल नाही, परवा नाही, मागच्या महिन्यात नाही, का आज जन्माला आलो. कशामुळं? मला गुरु उपदेश घडला त्या दिवशी, तो माझा खरा जन्म आहे. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आणि त्या मुक्ताईने ब्रह्म उपदेश केला. चांगदेव महाराज सनातन झाले. मग कल्पना करा, 1400 वर्ष जगून काळाला मागे पाठवून एवढी शक्ती ज्यांच्यात होती, जोपर्यंत त्यांना गुरु मिळाला नाही तोपर्यंत जीवन धन्य झालं नाही. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरुची फार गरज आहे. गुरुच्या मुखातून जो मंत्र निघाला, मिळाला, कळाला आणि त्याचा जप केला की निश्चित मोक्ष आहे. सर्व साधनाचे सार जर काय असेल तर एक विठ्ठलाचं देवाचं नाव आहे. विश्वराचं नामस्मरण, विश्वराचं नाम जप हे सर्व साधनाचा सार आहे. नाम साराचे
नाम हे साराचे हे सार. नाम हे साराच सार आहे. शरणांगत यमकिंकर. नाम हे साराचे सार. सार आणि आसार आहे. आसार जर काय असेल तर प्रपंच आहे. फलकट तो संसार. हे फलकट तो संसार. हे बेसार भगवंता. फलकट तो संसार. येथे सार भगवंत. एक भगवंत सार आहे माय बाप. संसार हा फलकट आहे. सार एक आहे. सारा सारा सार. करा उठा उठी. नामधरा कंठी विठोबाचे वाचे. नामधरा कंठी विठोबा. सारा सारा विचार करा उठा उठी. सारा सारा विचार करा उठा उठी. नामधरा कंठी विठोबा. नामधरा कंठी विठोबा. सार जर काय असेल तर ईश्वराचं नामस्मरण आहे. ते कसं करावा, कुठे करावा, कोणी करावा, तर भगवान परमात्मा सांगतात ते सतत करावा. बरं कोणी करावा? ज्याच्याकडे पुण्य आहे त्याने करावा का? महाराज म्हणले पापी असलं तरी चालेल. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः. नव्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात सतत कीर्तन करा. आता कीर्तन करायचं म्हटलं की अवघडच आहे. फेटा पाहिजे, विना पाहिजे, टाळ पाहिजे, कंबर बांधलं पाहिजे, मग जमेल. हे कीर्तन आत्ताच आहे. हे जे कीर्तन आहे ना मी वर्णन केलेलं हे आत्ताच आहे. पण मी जे श्लोकातलं कीर्तन सांगतो ते अनादी काळातलं आहे. सततम कीर्तयन्तो माम. हे 5000 वर्षापूर्वीचं भगवंताचं वचन आहे. पण कीर्तन करोडो वर्षापूर्वीचं आहे. सतत करा, सदैव करा. कीर्तन म्हणजे चिंतन. कीर्तन म्हणजे नामस्मरण. मग तो कोणत्याही कपड्यातला असू द्या. तिथं फेटायची गरज नाही, विण्याची गरज नाही, कपड्याची गरज नाही, टेजची गरज नाही, काहीच नाही. कुठेही असू द्या सतत चिंतन करा. चिंतन म्हणजे कीर्तन आहे. त्या भगवंताची कीर्ती मुखाने गाणे त्याला कीर्तन म्हणणे. आणि ते कधी करावा? सतत. होतं काय महाराज? सततम कीर्तयन्तो माम. तो भक्त माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. भगवंत अर्जुनाला सांगतात सतत जो कीर्तन करतो तो भक्त कसाही असू दे माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. आणि त्याला चारही प्रकारच्या मुक्ती प्राप्त होतात. भक्ती केल्याने जर मुक्ती मिळत असेल तर ही सस्ती मुक्ती का घेऊ नये आपण? कोणतीही साधना करा, कुठलीही साधना करा. ती साधना करण्याकरता काही नियम सांगितलेले, काही परंपरा सांगितलेल्या आहेत. जप करायचा असेल तर जप करण्याकरता तुम्हाला एकांत हवा आहे. लोकांमध्ये जप होणार नाही. ध्यान करायचं आहे, ध्यानालाही एकांताची गरज आहे. पूजा करायची असेल तर स्नान केल्याशिवाय पूजा होत नाहीये. पूजा करायची तर स्नान करावं लागेल. शुचिर्भूत अवस्था, पवित्र अवस्था, तेव्हा देवाची पूजा. पूजालाही काही नियम आहे, योगालाही काही नियम आहे. योगा, ध्यान, पूजा करायची असेल तर काही परंपरा, काही नियम सांगितलेले आहेत. योगाने देवापर्यंत जाता येतं, ध्यानाने देवापर्यंत जाता येतं ना. म्हणजे या ठिकाणी ज्ञानानेही देवापर्यंत जाता येतं, जपानी तपानी देवापर्यंत जाता येतं. हे मार्ग पण खडतर फार आहे. याने जाता येतं हे बरोबर आहे, पण जाणं अवघड आहे. हे करण्याकरता शास्त्र असं सांगताय जितास्नो चितसंगो जितेंद्रिय. पहिल्यांदा तुम्हाला
हे सगळं करण्याकरता आसन जिंकावं लागेल. जितासनो, ज्या आसनात तुम्ही बसले तिथे राहावं लागेल. आसन जोपर्यंत जिंकता येत नाही तोपर्यंत योगा होऊ शकत नाही, ध्यान होऊ शकत नाही. जितासनो जितसंगो जितेंद्रिया. इंद्रियावर विजय प्राप्त करायचा तर पहिल्यांदा आसनावर विजय प्राप्त करावा लागेल. आणि आसनावर विजय प्राप्त केला तर इंद्रियावर विजय प्राप्त करता येईल. आणि इंद्रियावर विजय प्राप्त करायचा असेल तर श्वासावर विजय प्राप्त करावा लागेल. पुन्हा रेचक कुंभक पद्धत सांगितलेली आहे. रामदेव बाबा सांगतात ना, एका नागपुडीने श्वास धरा आणि एकीकडून सोडा आणि पुन्हा घ्या आणि पुन्हा सोडा. हे सांगतात रेचक कुंभक पद्धत ती आहे. ही अनादी काळातली आहे, म्हणजे आत्ताची पद्धत नाहीये. पतंजली ऋषींनी ही अनादी काळापासून साधू संतांनी टिकवलेली. आमचे बाबा रामदेव महाराजांनी मात्र ती घराघरात पोहोचवली. चांगलं काम केलं. ऋषीमुनी चांगलं काम करताय, संत चांगलं काम करताय. आणि म्हणून मायबापाने एक जाता जाता वाक्य सांगतो, कोणत्याही धर्माचे, कोणत्याही कुळाचे, कोणत्याही पंथाचे संत जर दिसले ना, पटलं तर जय हरी करा, नाही पटलं तर रामकृष्ण हरी म्हणा, पण उपेक्षा करायच्या नादी लागू नका. कारण आपला धर्म, आपली परंपरा आपण टिकवली नाही तर दुसरी टिकवणार नाही, हे ध्यानात ठेवा. कुठेही तिथं भगवा झेंडा दिसला की हात जोडून नमस्कार करायला शिका. देशाचा तिरंगा दिसला तर कुठेही हात जोडायला शिका. मातृभूमी आणि स्वर्गभूमी दोन्हींचा अधिकार सारखा आहे. नाहीतर महाभारतातला भीष्माचार्याचं चरित्र वाचा, कळेल आपल्याला. स्वर्गापेक्षा श्रेष्ठ मातृभूमी असते. म्हणून तिरंगा असेल, देशाचा झेंडा, नमस्कार वंदन, मातृभूमी आहे. माय बापान हे सगळं करता करता देवापर्यंत जायचं असेल तर त्याकरता ज्ञानाची गरज आहे, ध्यानाची गरज आहे, जपाची गरज आहे. पण श्वास जिंकल्याशिवाय योगा होत नाही. आणि हे सगळं करायचं असेल तर संघ जिंकावा लागतो. संघ जर जिंकला नाही, संघ जर सांभाळला नाही तर तुम्हाला गुणही येतात संगतीवरनं आणि दोषही येतात संगतीवरनं. एक उदाहरणाने सांगतो म्हणजे जमेल. जरा एक घोषणा करू, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम. कल्पना करा, दोन पोपट जन्माला आले. पोपट जन्माला आले एका घराण्यामध्ये, एका कुळामध्ये, एका जातीमध्ये. दोघांचे रंग सारखे होते, पोपटी रंगाचेच पोपट होते. पण जन्माला आले, आकाशात उडाले, भरभर भरभर आकाशात गेले आणि एक वाराचा झलक आला. एक पोपट वाऱ्याने जाऊन एका डोंगरावर पडता आणि एक पोपट जाऊन गरगर 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 एका गल्लीत जाऊन पडला. दोघांची ताटाटूट झाली. एक पोपट आहे एका डोंगरावर जाऊन पडला, तिथे एका साधूचा आश्रम आहे. दोघे आकाशात उंच गेले होते भरारी मारायला. वाऱ्याचा झलक आला, एक आला, एका गल्लीत जाऊन पडला. तिथे त्या गल्लीत जी गल्ली होती गावातली ती चोराची होती. त्या गावातल्या गल्लीत पडला. तिथे एवढंच माहित होतं, आला रे धरा रे मारा रे, आला रे धरा रे मारा रे, आला रे धरा रे मारा रे. आता असे संस्कार झाल्यावर काय करणार होते? आला रे धरा रे मारा रेच म्हणायचे. हे संस्कार त्याच्यावरती झाले. आणि दुसरा पोपट एका साधूच्या आश्रमात जाऊन पडला. तिथं ब्रह्ममुहूर्तावरच नामस्मरण सुरू होतं. सकाळी उठल्यापासून परंपरा, समुद्र वसनी देवी पर्वतस्तन मंडले, विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम समास्ममे. सुरुवात तिथून होती. कराग्रे बसदे लक्ष्मी, करमुले सरस्वती, करमध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. हाताचं दर्शन. आणि रामायणामध्ये याचं सांगितलेलं आहे, सकाळी हाताचं दर्शन घ्या. कर बिना करम कराई बिदिना. नाना प्रकारचं कर्म करायचे आहे ना. कर बिना करम कराई बिदिना. नाना प्रकारचं कर्म आहे. आणि ते कर्म करत असताना माय बाप, हात म्हणजे कर आहे, हात म्हणजे कर्म आहे. गीता ते सांगते, कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, नरूपमश्ये तथोपलभ्यते, नान्तो न चादिर्न न च संप्रतिष्ठा, अश्वत्थमेनं
पक्वात बोलायला लागला. कर्म कर्म आणि बंदीन मनुष्य लोके नरूप मशे तथोपलपते नांतुनाच्या जीर्ण न संप्रदिष्टा अश्वत्थमेनम सुविरूढ मुलं मसंग शस्त्रेन दर्डेन चित्वा. हे पुढचं सगळं आपल्याला माहिती आहे. कर्म कर्म मग ते कर्म जे आहे ते कर्म चांगलं घडलं, संस्कार चांगले घडले, हे संघाने होत असतं. संघ म्हणजे संगत बरं का, नाही तुम्ही दुसरा अर्थ नका काढू. संगतीवरच अवलंबून आहे. त्या पोपटावर जे संगत झाली महाराज साधूच्या आश्रमातली, सकाळी नामस्मरण, जिथे सुकाळ झाले की भजन सुरू झालं, गीतापाठ, गायत्री मंत्र सगळं सुरू झालं, ते संस्कार त्या पोपटावरती झाले. भजन सकाळीच असायचं. गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, श्री 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 गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद. सर्वजन मनात टाळी वाजवून सर्वजन गोविंद गोविंद, श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद. हे गोविंद गोविंद जय जय गोपाल गोविंद, गोविंद जय जय गोपाल गोविंद, श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद. गोविंद जय जय गोपाल गोविंद, गोविंद जय जय गोपाल गोविंद, गोविंद गोविंद जय जय गोपाल गोविंद. हरि बोल. श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद. सर्वजन म्हणा, सर्वजन माय बा. श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद. जय हो. हरि बोल. सर्वजन म्हणा टाळी वाजून. श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद. जय हो. हे गोविंद गोविंद जय जय गोपाल गोविंद हो. हरि बोल. गोविंद गोविंद जय जय गोपाल गोविंद, श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद. गोपाल कृष्ण भगवान की जय. सकाळी उठल्यानंतर हे संस्कार कानावर पडावे. आश्रमामध्ये भजन करावं लागत नाही, तेथे राम नाम होईल, श्रवण घडेल, भोजन उचिष्टाचे, संत समागमे एखादे परी. आणि एखाद्या वेळेला समागम घडला की तेव्हा तिथे भजन करावं लागत नाही, ऑटोमॅटिक होतं. संतांचं महत्व आहे, संगतीचं महत्व आहे. ज्या आश्रमामध्ये हे सगळं काही चालायचं,
नटवर्णागर नंदा भजो रे मन गोविंदा. नटवर्णागर नंदा हे भजन जिथे चालायचं महाराज, हे संस्कार आहे. सत्यम ज्ञानमनंतम नित्यमनाकारं भुवनाकारं. सत्यम ज्ञानमनंतम नित्यमनाकारं भुवनाकारं. श्यामानाथमनाथं तरणमत गोविंदं परमानन्दं. गोविंदं परमानन्दं जय दम परमानन्दं. गोष्ठ प्रांगण रिंगण लोल. गोष्ठ प्रांगण रिंगण लोल मनाकारं भुवनाकारं. श्यामनाथमनाथं तृणमत गोविंदं परमानन्दं. जय गोविंदं परमानन्दं. गोविंदं परमानन्दं. हे ज्ञान जिथे आहे, हे संस्कार जिथे आहे, ते आश्रम आहे. एका पोपटावर त्या साधूच्या आश्रमातली संगत झाली. आगतम सुस्वागतम. जो आला की त्याचं स्वागत करणं. या स्वागत आहे आपलं, राम राम, बसा, जलपान करा. हे चांगले संस्कार त्या पोपट्यावरती झाले जो आश्रमात आहे. आणि एक पोपट आहे, त्याच्या चोराचे संस्कार झाले. आला रे, धरा रे, मारा रे. एक दिवस राजेसाहेबाची स्वारी निघाली आणि त्या गावात गेले, ज्या गावाची चोराची गल्ली होती त्या गल्लीत गेले. आणि तिथे राजाला बघितल्या आधी पोपटरावच आले पुढे. पोपटाने राजाला बघितलं आणि राजाला बघितल्या शब्द निघाले, अरे फार धनिक आहे, श्रीमंत आहे, आला रे, धरा रे, मारा रे. आला कोणाला? राजाला. राजा म्हणाला, जरा इथला पोपट असा तर पोपटराव कसा. परिणाम असा झाला, त्या पोपटाला घेतलं महाराज, तुरुंगात टाकलं. आला रे, धरा रे, मारा म्हटल्यावर राजा पुन्हा एका आश्रमात गेले जिथे साधूचा आश्रम आहे. त्या पोपटाने बघितलं, या महाराज, सुस्वागतम आगतम. आपलं स्वागत आहे महाराज, राम राम, बसा. आमचे गुरुजी सत्संग प्रवचन करत आहे, जरा ऐका, थोडं बसा. प्रवचन झालं की दर्शन घ्या, दर्शन झालं की भोजन घ्या, भोजन झालं की विश्रांती घ्या, मग जा. राजा इतका प्रसन्न झाला, इथला पोपट असा तर आश्रमातले माणसं कशी. अरे या आश्रमाला काय कमी असेल देऊन टाका म्हटले. राजा येतो म्हणजे एका पोपटाने स्वीकार केला, सन्मान केला आणि आदर केला, त्याची कीर्ती झाली. एकाने सांगितलं, आला रे, धरा रे, त्याला तुरुंगवास भोगावा लागला. कशामुळे घडलं? पोपट एका जातीतले, एका वर्णाचे, एका कुळातले, परंतु आकाशात भरारी मारण्याकरता गेले. ताटाटूट झाली. संगत ज्याची जशी मिळाली तसे संस्कार झाले. म्हणजे गुणही येतात ते संगतीने आणि दोषही येतात ते संगतीने. मूर्खाचा मालक होण्यापेक्षा सज्जनाचा दास व्हा, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मूर्खाचा मालक जरी झाला तर कधी तुरुंगात जावा लागेल सांगता येत नाही, पण सज्जनाचा दास झाला तर कधी स्वर्ग मिळेल हेही सांगता येत नाही. स्वर्ग प्राप्त करायचं असेल तर संतांच्या संगतीत राहा, सज्जनाच्या संगतीत राहा. म्हणून जित संग हा, संग जिंका. आणि संघ जिंकल्याशिवाय जमत नाही. आणि म्हणूनच नामस्मरण आम्हाला गुरुच्या मुखातून मिळालं, किती सतत करा, कुठेही करा, केव्हाही करा, तुम्हाला त्याला मात्र बंधन नाहीये. पहाटे केलं पाहिजे, दुपारी केलं पाहिजे, रात्री नाही महाराज. आमच्या संतांनी सदैव केलं. दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा. गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. रात्र ना कळे, दिवस ना कळे, अंगी खेळे दैवत हे.
वा. अंगी खेळे दैवत हे दैवत अंगामध्ये खेळू द्या. दिन रजनी रात्रंदिवस करा. नामस्मरणाला बंधन नाही. ते आंघोळ केल्यावर केलं पाहिजे काय, नाही केलं काय, काही घेणं नाही. नामस्मरण सदैव करा. ज्याला जी भक्ती आवडेल देवाची ती भक्ती करा, आणि ज्याला जो मंत्र मिळेल त्याचा जप करा. म्हणून तो जप मंत्र आहे, सतत करा. म्हणून सततम कीर्तयन्तो माम. जो सतत करतो, कीर्तन करतो, तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, मला प्रिय होतो. यतन्तस्य दृढव्रतः. या श्लोकामध्ये भगवंत सांगतात यतन्तस्य दृढव्रतः. त्याची निष्ठा दृढ असावी. काहींची निष्ठा असते, भगवंत मिळत नाही. निष्ठा असावी, ती दृढ असावी. पंढरीच्या वारीचा संकल्प केला तर हात पाय टेकेपर्यंत करत राहा. आमचे कट्टर वारकरी, पंढरीची वारी आली ना, हे असा आनंद असतो महाराज. ते नवीन कपडे, नवीन टोप्या, नवीन ते वातावरण. आणि मग काही येईल ते आषाढी एकादशी पंढरीला निघतात. तीर्थयात्रा कधी करायची महाराज? जोपर्यंत आमची इंद्रिय चांगली आहेत. जव हे सकळ शीत आहे, हात चालवया पाये, तव तू आपुले सोयित पाहे. तीर्थयात्रा जाय चुको नको, तीर्थयात्रा जाय चुको नको. तीर्थयात्रा जाय चुको नको, तीर्थयात्रा जब हे सकाळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, तव तू आपुले सोहित पाहे. सोहित करा. काय सोहित आहे? हातपाय चालता तोपर्यंत यात्रा करा. तीर्थयात्रा जाय चुकू नको. तीर्थयात्रे सुखे जाऊ, तीर्थ यात्रे सुखे जाऊ, तीर्थयात्रे सुखे जाऊ, तीर्थ यात्रे सुखे जाऊ, तीर्थयात्रे सुखे जाऊ, तीर्थयात्रे सुखे जाऊ. जय हो. यात्रे सुखे जाऊ, तीर्थयात्रे सुखे जाऊ. वाचे विठ्ठल नाम घेऊ, विठ्ठल नाम घेऊ, वाचे 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 विठ्ठल नाम घेऊ. संता संगे सेवू, संता संगे सेवू, संता संगे सेवू, संता संगे वासुदेव धनिवरी, वासुदेवा धनिवरी, करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण.
तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवू वासुदेव धनीवरी. तीर्थयात्रा सुखाने करू. आणि मग त्या यात्रेला गेल्यानंतर काय करायचंय? भजन करायचंय सतत. मेरा तो मन हे गयो, मेरा तो मन हे गयो लटापटा, ए बाके बिहार की देख छटा, देख छटा. मेरा तो मन हे गयो लटापटा, मेरा तो मन हे गयो लटापटा, मेरा तो मन हे गयो लटापटा. बिहार की देख छटा, देख छटा. मेरो तमन है गयो लटापटा, मेरो तमन है गयो लटापटा, मेरो तमन है गयो लटापटा. मेरो तमन हो गयो लटापटा, मेरो तमन हो गयो लटापटा, मेरो तमन हो गयो लटापटा रे लटापटा, लटापटा रे लटापटा, लटापटा रे लटापटा, लटापटा रे लटापटा. ये बाके बिहार की देख छटा, देख छटा. मेरो तमन है गयो लटापटा, मेरो तमन हो 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 गयो हे भजनच आहे पण ब्रज भाषेतलं आहे. आता मी ब्रज भाषा म्हणतोय, महाराज पुन्हा मराठी भाषा घुसाडताय. आपली भाषा आहे. बाके बिहार की देख छटा. आता महाराजांना ते तसं नाही आहे बरं का महाराज. काही ते शब्दच असं आहे, ब्रज भाषा आहे. पण महाराज हो गए म्हणले तरी काही हरकत नाही, हे गए म्हणले तरी काही हरकत नाही, अर्थ एकच. ब्रज भाषेमध्ये आपण ते विचारलं, आपण मराठी म्हणतो काय चाललं मगर महाराज बरं आहे का? हो चांगलं आहे. हो ते लहाने मगर महाराज भेटले का? हो चांगले भेटले. आज सगळे जोडी नव्हते, दोघं मगर बनतो. चौधरी महाराज बरं आहेत? 1 रुपया. ते असं म्हणतो, बरं आहे का हंडे बाबा? काय चाललं? ही मराठी भाषा. आपका क्या चल रहा है? हिंदी भाषा. आपका क्या हेरो है? ही ब्रज भाषा. बस तिन्ही भाषा कळाल्या. क्या हेरो है ब्रज, क्या हो रहा है हिंदी, आणि काय चाललं रे बरं आहे का मराठी. बस तर तशी बाके बिहारी की देख छटा, देख छटा. मेरो तमन हे गयो लटापटा, मेरो तमन हे गयो लटापटा. ही भाषा. अरे कहा हेरो है तेरो, काना मिलो को नहीं तो है. हाँ ठीक हेरो में मोया तू मिला दे मोते काना से, चल जाएगो. बर चल जाएगो. हे गयो. तसं तो बाकी बिहारीची झाकी पाहिले की आनंद होतो, मन प्रसन्न होतो. म्हणून मेरत मन हे गयो लटापटा. अरे लटापटा रे लटा. काही लटापटा नाही आला तरी चालेल, पण पटा पटा हे म्हणलं तरी चालेल, काय हरकत नाही. काय होतं कधी कधी, म्हणून ते मन आहे कसं होतं आपल्या भाषेत पानवलं गेला. मेरत मन हे गयो लटापटा, मेरत मन हे गयो. मन प्रसन्न झालं. आता त्याचं चिंतन सुरू झालं की मग जीवनामध्ये काही करायची गरज राहत नाही. म्हणून तो कृष्ण म्हणतो अर्जुनाला, सततम
कीर्तयन्तो माम यतन्तश्चे दृढव्रतः. हे अर्जुना, तो भक्त माझी भक्ती करतो ना, तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. सतत करतो, सतत. बरं का, सतत वेगळं, सतत नेहमी करणं वेगळं, आणि काही नैमित्तिक भक्ती वेगळी आणि सतत भक्ती वेगळी. काही माणसं शनिवार आला ना अण्णा, गावात मारुतीच्या दर्शनाला जातात. शनिवारी मारुतीकडे, बुधवारी विठ्ठलाकडे, गुरुवारी दत्ताकडे, शुक्रवार आला आंबट खाऊ नका माता संतोषीकडे, आणि शनिवार आला बजरंग बली हनुमंताकडे. ही महाराष्ट्रातले, बरं का, आपण महाराष्ट्रातले लोक शनिवारी भक्ती करतो, उत्तर भारतातले मंगळवारी करतात हा हनुमंताची भक्ती. आपण शनिवार आला आपल्याच भागातलं घेऊन आता शनिवार. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नाम, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमत के बा. हे शनिवारच सांगतो ना हंडे बाबा. श्री गुरुचरण सरोज, निज मन मुकुर सुधारी, बरण रघुबीर विमल जसु जो दायक फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देवो हरै क्लेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधाम, अंजनी पुत्र पवन सुत नामा. ते आपल्याला रामायण नाही सुरू करायचं. कल्पना करा, शनिवारी हनुमंतराया, रविवार आला तर आमचा भंडारा लावायला आम्ही तयारच आहे. रविवारी कोण आहे? खंडेराय बाबा. वारी हो वारी माझी मल्हारीची वारी, वारी हो वारी माझी मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, वारी हो वारी माझी मल्हारीची वारी. सगळे म्हणा, सावध होनी भक्ती लागा तेव्हा करा कैवारी. हे सावध होनी भजनी लागा तेव्हा करा कैवारी. वारी हो वारी माझी मल्हारीची वारी, वारी हो वारी माझी मल्हारीची वारी. रविवार आला, खंडेराया वारी हो वारी माझी. आमचे गुरुवारी नारंगिरी बाबा असं प्रमाण द्यायचे ना, तर महिलाच मोकळ्या केस सोडायच्या. ते तुम्ही पाहिलं असेल जुन्या माणसाने. बाबाने असे प्रमाण म्हणले की 2-4 यायचेच सखूबाई रोखोबाई. अरे त्या अंगात देव येतो, अंगात लक्ष्मी आली. तुमच्या पकवतात दिदी तर देव अंगात येतो, देवी अंगात येते. माय बाप, ही भाषाच चुकीची, ही पद्धतच चुकीची. देव अंगात येत नसतो, ध्यानात ठेवा. देव अंगात येत नाही, देवी अंगात येत नाही. देव अंगातच राहतो, तो प्रगट होतो. देव अंगात येत नाही. अंगातला देव निघून गेला तर घरातून बाहेर काढावं लागतं, ध्यानात ठेवा. देव अंगात येत नाही, अंगात देव आधीच असतो. बर का चौधरी बाबू, माझं वाक्य ध्यानात ठेवा. देव अंगात येत नाही, तो आधीच आहे अंगात. ममैवंशी जीवलोके जीवभूत सनातनः, मनषष्टानी इंद्रियाणी प्रकृतिस्थानी कर्षदी. मी प्रत्येकाच्या जीवात्माच्या रूपाने हृदयातच आहे. सर्व घटी राम जय हो.
एक सूर्यप्रकाश सहस्र रश्मी सर्वकटी राम देहाती एक सूर्यप्रकाश सहस्र रश्मी सूर्यप्रकाश सहस्र रश्मी सूर्यप्रकाश सहस्र रश्मी हरिमुखे वहना हरिमुखे वहना हरिमुखे वहना मला हरिमुखे वहना हरिमुखे वहना हरिमुखे वहना हरिमुखे वहना हरिमुखे वहना जय श्रीराम. सुंदर प्रमाण. सर्वगटे राम देया देयक सूर्यप्रकाश सहस्र रश्मी सर्वगटे राम देया देयक सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. तो सर्वत्र सूर्य आहे तसा देहामध्ये प्रत्येकाच्या राम आहे. तो आधीच आहे. मग हृदया माझे मी रामू सर्व सुखाचा आरामू का भ्रांतीशी कामो विषयावरी. तो राम हृदयात आहे. देव हृदयात नाही, देव अंगात नाही. ही भावना चुकीची. देव अंगात येत नाही, देव अंगात आधीच असतो हे ध्यानात ठेवा. काहींच्या अंगात देव येतो ही भूमिका चुकीची आहे. अंगात येत नाही, तो आधी असतो. फक्त काहींचा प्रगट झाला की मग ती तयारी होतात. देव अंगातून गेला की मग रामनाम. हा, ज्या दिवशी तो अंगातून बाहेर जाईल माणसं म्हणतात रामनाम सत्य झाले, जर बाहेर काढा. देव अंगात येत नाही, लक्षात घ्या. तो अंगात आहे म्हणून वारी हो वारी माझी, तेव्हा ते माणसं मोकळे होतात. काहींच्या अंगात प्रगट होतो असं म्हणू शकतो. अंगात देव येत नाही हे क्लिअर झालं, ध्यानात ठेवा. तो अंगात आहे. याचे किती श्लोक आणि प्रमाण सांगू तुम्हाला. तो अंगात आधीच आहे माय बाप. तो अंगात येत नसतो. तो अंगातून गेला तेव्हा आपण इथं राहत नसतो. अरे म्हणू ना, रविवार आला की खंडेराया, सोमवार आला की भगवान शंकर. दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा बापोळिया रे. दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा बापोळिया रे. सगळं विस्तार करून नाही जमायचं. तो सोमवारला शंकराची भक्ती, मंगळवार अनादि निर्गुण प्रगटली भवानी देवीची प्रगटली भवानी. ओ महिषासुर मर्दन लागुनी, ओ महिषासुर मर्दन लागुनी. शाबास. पाची करावया झाडली, पुढे पुढे या, पुढे जागा आहे, पुढे या. या पुढे. पहिला पुढे, सगळे पुढे सरका, पुढे सरका. आईचा जोगवा जोगवा मागे, 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 जोगवा मागे, शाबास. जोगवा मागे. ते धन्यवाद. आज ना ते आमचे सोंगडे बघा बाबा पेटले आता. मंगळवार आला बर का, मंगळवार आला की देवी अनादि निर्गुण प्रगटली भवानी. माया बस निर्गुण म्हटलं की प्रगटली भवानी. मंगळवारी देवीची भक्ती, बुधवारी विठ्ठलाचे पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, पांडुरंगाची भक्ती. आणि गुरुवारी दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट, बस दत्ताची. आणि शुक्रवारी जय हो अनादि जय अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, माता संतोषी. बोध परणी घेऊन हाती, बोध परणी घेऊन हाती, बोध परणी घेऊन हाती, बोध परणी घेऊन हाती. बोध ज्ञानाचा पाझरते, बोध ज्ञानाचा पाझरते, बोध ज्ञानाचा पाझरते, बोध ज्ञानाचा पाझरते.
जगदंबेची भवानीची भक्ती. संतोषी माता मासी भक्ती आम्ही करतो. देव जो वार येईल त्या दिवशी भक्ती करतो. कंटिन्यू करणारे जे आहे ते नित्य करणारे त्याला नित्य भक्ती म्हणतात. 8 दिवसातून एकदा करतात त्याला नैमित्तिक म्हणतात. पुरणपोळ्या रोज नसतात हो, सणवार आला की मगच करतो ना आम्ही. नैमित्त आहे तेव्हा पुरणपोळीचं नैवेद्य आहे ते नैमित्त म्हणावा. एकादशी आली ती पांडुरंगाच्या भजन करायला मंदिरात जातात ती नैमित्तिक भक्ती. पण रात्रंदिवस दिन रजनी हाची धंदा ही नित्य भक्ती कुठेही कोणाला करता येते. आणि म्हणून सततम कीर्तयंतो मम यतंतस्य दृढव्रतः नमशंतस्य मम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हे अर्जुना, ही उपासना जो करतो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. अशा अर्थाचा श्लोक आपल्या पुढे सत्संगाच्या माध्यमातून मांडला. सदैव कंटिन्यू भक्ती करा, कुठे असू द्या, नामस्मरण करा. जीवन धन्य झाल्याशिवाय राहत नाही. अशा या पद्धतीने आपलं जीवन धन्य करायचं असेल तर भगवंताचं चिंतन, आपल्या हाताने सत्कर्म, सदाचार, सद्भावना, कोणाचंही मन दुखेल असं वागू नका. कोणालाही आपल्यामुळं बोलल्यामुळं त्रास होईल असंही बोलू नका. आणि आपल्या कार्यामुळं कोणाला त्रास होत असेल तर हे पाप आहे. आणि आपल्यामुळं जर वागण्यामुळं चांगला असणारा दुसऱ्याला समाधान मिळत असेल तर हेच पुण्य आहे. वेगळा परमार्थ करायची गरज नाही. परहित बसे जिनके मनमाही तिन कहू दुर्लभ जगत में कछु नाही. पुण्य ते पर उपकार, पाप ते पर पीडा, अनेक नहे जोडा या दुरियासी. म्हणून मायबापांना दुजा याच्यापेक्षा जोडा कोणता नाही. म्हणून नामस्मरण हे सर्व श्रेष्ठ आहे. आज आपण सौरभजींना आदरांजली अर्पण करण्याकरता इथे जमलेला आहोत. सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आज या ठिकाणी सर्व महाराज मंडळी, आमचे सर्व जीवलग संत या ठिकाणी आहे. सर्वांनी सुंदर साथ दिली. सर्वांना धन्यवाद देतो. जाता जाता आपल्या सर्वांना अडबंगनाथ संस्थान भामानगर भामाठाण या ठिकाणी धर्मनाथ बीज उत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे साजरा होत असतो. याही वर्षी 4 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारीच्या कालखंडामध्ये 9 दिवस नवनाथ पारायण, 9 दिवस सप्ताह, 9 दिवस त्या ठिकाणी अन्नदान आणि महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकाराची कीर्तनं. तारीख आहे 4 फेब्रुवारी 2024 ते 12 फेब्रुवारी 2024 मध्ये आता येणारा उद्या सुरू होतोय. आज 31 तारीख जानेवारी आहे. तर म्हणून सर्वांनी लाभ घ्या. त्या ठिकाणी नवनाथ पारायण आहे. हे नारंगिरी बाबांनी सुरू केलं 21 वर्षापूर्वी. आज त्याला 21 वर्ष पूर्ण होत आहे. आणि नवनाथ परंपरेमध्ये स्त्रियांना नवनाथ वाचू देत नव्हते, अंधश्रद्धा होते. नारंगिरी बाबांनी सगळ्यांना अधिकार दिला की स्त्रिया, पुरुषाला जेवढा आहे तेवढा स्त्रियांना पण आहे. आमच्या तुकोबारायाने अधिकार दिला, नामदेवाने दिला, ज्ञानदेवाने दिला आणि एकनाथांनी दिला. हे सगळे प्रमाण सांगून वेळ घेत नाही, परंतु स्त्रियांना अधिकार दिला. काही मध्यंतरीच काही लोक स्त्रियांना कमी समजायचे. नवनाथ वाचू नका, गुरुचरित्र वाचू नका, ही अंधश्रद्धा आमच्या संतांनी कधीच घातली नाही, घालणार नाही. नारंगिरी बाबाने अधिकार दिला. ते पारायण त्या ठिकाणी सुरू होत आहे. स्त्री पुरुष एकत्र येऊन पारायण करतात. अन्नदान आहे. सकाळी 7 ते 11 नवनाथ पारायण, 11 नंतर दिवसभर हजारो लोकांना महाप्रसाद. 9 दिवस कंटिन्यू चालणार आहे. 9 दिवस अन्नदान बंद नाही. म्हणून नवनाथाची भूमी, अडबंगनाथाची तपोभूमी भामानगर भामाठाण आपल्याला जवळच आहे. नेवासा रोडला भोकरपासून नवीन रस्ता आता हवेपासून मंदिराकरता सेपरेट झालेला आहे. आपण नक्कीच सगळेजण 9 दिवसात एकदा तरी या. 11 नंतर प्रसाद आहे, 12 वाजता प्रवचन आहे आणि दुपारी 2 वाजता महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकाराची कीर्तन दुपारी 2ला आहे. म्हणजे यायलाही सोपं, पुन्हा घरी यायलाही सोपं, मंदिरात जायला सोपं. आपण नक्कीच त्याचा लाभ घ्यावा. आणि म्हणून झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला विराम देतो. आपल्या सर्वांना धर्मनाथ बीजचं जाहीर निमंत्रण देतो. आणि आपल्याला त्या ठिकाणी अन्नदाना करता कोणाला सहकार्य करता आलं तर नक्कीच करा. एखाद्या पंक्तीला असेल, अन्नदाना करता असेल, हजारो लोक 9 दिवस अन्नदान त्या ठिकाणी घेणार आहे. झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित. मायबापांनो, विश्वर सौरभजींना जी गती प्राप्त झाली असेल त्या ठिकाणी चिर शांती देवो हीच देवाच्या चरणी प्रार्थना. शेवटची चाल भैरवी ज्ञानेश्वर बाबा आमची. ज्ञानेश्वर माऊली आमुची